नमस्कार मंडळी. निराशेच्या जाचातून तुम्हाला मुक्त करण्यासाठी सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस. डाव प्रति डावांनी सज्ज असलेल्या सगळ्या हास्यरथी महारथींचा जंगी स्वागत करूया. यांच्या धाडसी प्रयत्नांचं कौतुक करण्यासाठी सज्ज आहेत दर्दी हास्यरसिक. त्यांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास अँड ब्युटिफुल साई तामणकर. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत अरण्य या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ. जोरदार टाळ्यांनी त्यांचं कार्यक्रमात स्वागत करूया. महाराष्ट्राचा लाडका डॅशिंग अभिनेता हार्दिक जोशी. गुणी अभिनेत्री वीणा जगताप. अष्टपैलू अभिनेते विजय निकम सर. गुणी अभिनेता चेतन चावडा. बालकलाकार रितिका पाटील. या सिनेमाचे लेखक आणि दिग्दर्शक अमोल करंबे आणि या सिनेमाचे निर्माते शरद पाटील सर. तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. मंडळी, मनोमिलन आणि अविट रागिणी यांनी सुरू केलेले आहेत गायनाचे क्लासेस. चला बघूया आता त्यांच्याकडे कोणकोणते विद्यार्थी येत आहेत तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया आपल्या सुरेल हास्यवीरांना. अविट अविट, आजची सकाळ काही औरच बघ. हा सूर्य ह्या धरतीचा नाही, हा वेगळ्या धरतीचा सूर्य आज इथे आलेला आहे असं मला वाटतंय. हो ना, हो ना, हो ना. हा अविट, आपण त्या 500व्या प्रयोगाचा नाद सोडला आणि आपलं गीत झंकार संगीत विद्यालय स्थापन केलं आणि आपल्या आयुष्यात किती आमूलाग्र बदल झालेत पहा बरं. हो ना, हो ना, हो ना. म्हणजे बघ ना, 500व्या प्रयोगाची भीती नाही, नाही तो जळूसारखा चिकटलेला लोचन मजनू नाही, त्याचं ते तुतलं संचालन नाही, नावं चुकणं नाही, काही काही म्हणजे काही नाही. एवढं मोकळं वाटतंय बघून सांगू तुला. वा 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 वा. आजचा दिवस म्हणजे कुठलं गाणं आहे माहितीये? ज्याला गदिमांनी गीत दिलंय, खळे साहेबांनी संगीत दिलेलं आहे आणि बाबूजींचा आवाज आहे, असं त्रिवेणी संगम ज्या गाण्यात आहे तो आजचा दिवस आहे असं मला वाटतंय. वा 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 मनो, वा मनो. मनो, तुला खरं सांगू का? खरं सांग, खोटं सांग, आज मी आनंदी आहे. मनो, आपल्या या गीतझंकार संगीत विद्यालयात जे शिष्य येतील आणि जे तुझ्याकडून संगीताचं शिक्षण घेतील ना, ते खरंच खूप महान गायक होतील रे. अर्थात संगीतात प्रावीण्य मिळवतील. अगदी. खाली ठेवा. तू खिडकी विरकी बघ. चल अय्या, काय, कोण आहात? ये थांबरे. आहात कोण तुम्ही? विरक्या थांबरे. काय चाललंय काय यांच्या? समोरच्या खिडकी हिरवल आहे रे. कोण आहात कोण तुम्ही? काय चाललंय काय हे? काय कोण? तो तिरमीर, मी चकमाक. अरे कोण्या वगैरे विचारू नको रे. तू खिडक्या बंद कर. गोळ्या बिल्या आल्या ना, कुठे कुठे घुसतील करणार नाही तुला. गोळ्या काय येतील इथे? अहो, इथे संगीताचा क्लास चालतो, इथे तसलं काही अवैध होत नाही इथे. कळाल कळाल. ऑल क्लिअर. ऑल क्लिअर. आत्या ऑल क्लिअर. काय सर, कसं आहे? तुम्ही कोण आहात? अरे हवं मला नाही ओळखला. अरे मी खांद्या झंप्या बोलत तात्या टपाटप. मागातले किंग. तुपाळी बादशाह. हे सगळं कळलं, पण काहीतरी नाव असेल ना, नचिकेत, सुधांशू, कपिल वगैरे असं काही. अरे हा शिव्या का देतोय? अरे यारे नाव सांगितलं मी. अरे खांद्या झंप्या तात्या टपाटप. मी काय बोलतो ते गीता भंगार म्युझिक क्लासेस इथंच आहे. अहो, गीत भंगार नाही, गीत झंकार संगीत विद्यालय आहे. हा हा. तसं तर आपण तसं बोलूया, आपल्याला काय नाही तसं. नाही, तुम्ही काही म्हणा ना, गीत भंगार म्हणा.
गीत गटार म्हणा, काही म्हणा. मिनी तुझ्याकडे गाण शिकायला आलोय. काय काय शिकायला? मला गाण शिकवा. काय बोलताय? नाही, शिकवायला काही हरकत नाही आहे, पण तुम्ही गाणला जर गाणं म्हणालात तर उत्तम होईल. मग मी तेच बोलतोय ना, गाण नाही, गाणं गाण. गाणं. अच्छा असं आहे काय ते? हा. अच्छा सॉरी गाण असणं असणं नसणं नसणं गाणं. गाण. गाणं हा शब्द म्हणण्यापासून सुरुवात आहे अवीट. हो ना हो ना हो ना. देव आपलीच का बरं परीक्षा घेतो मला ना खरंच कळत नाही अवीट. ऐका ना, आम्हाला कळलं तुमचं, पण काही थोडक्यात ओळख वगैरे जर आई तू येरा बिरा आहे काय? काढू काय गुप्ती काढू? नको नको. भाई तू भाई तात्याची ओळख अशी थोडक्यात होणार आहे काय? भाई तात्याच्या नावावर मर्डर, 17 हाफ मर्डर, 34 किडनॅपिंग, 51 एनसी, 67 चोरा माऱ्या, 85. एंजल. यांनी 17च्या पाढ्यात गुन्हे केले ते एक बरं झालं. त्यासाठी यांना तीव्र मचा सलाम. संगीत विश्वात वाजला असता हा. नाही रे मनू, असे बघताय बघते नको ना. भाई म्हणजे तुम्ही असं कोणालाही टपकवता का? कोणाला पण. मी तुम्हाला शिकवायला तयार आहे, फक्त गुरुदक्षिणा म्हणून माझ्यासाठी एका माणसाला टपकवाल काय? नाही असं बोलू. म्हणजे म्हणजे एकदम असं टपकवू नका, पण असा एक दम द्या, असं वा, असं जोरात वा करा, जसं करा की आई तू फक्त सांग, मला नाव सांग. आपला गुरुदक्षिणा आधीच पोहोचली समज. बोल नाव बोल. लोचन मजनू. नमस्कार. अरे नमस्कार. काय म्हणताय? माझी आठवण काढलीत, मी आलो. काय म्हणताय? माझ्या देव आहे, माझा देव आहे. काय म्हणताय? ओळखलं नाही मी? सगळा तुमचा लाडका लोचन मधनू म्हणजे सतत सततदार. सांग त्याला, सांग त्याला. सत्यशील सरपोतदार. मी तुमच्या सगळ्यांचाच लाडका सत्यजित सरपोतदार. नमस्कार. कसे आहात? किती दिवसांनी? कसा येतोस तू? काय करणार? बाबा भाई भाई, ह्यालाच मारायचाय, ह्यालाच मारायचाय. आई उचल उचल उचल. सोड सोड त्याला सोड. भाई तुम्ही मला फक्त सांगायचा बुर्जी अरे, काढू काय? याला विचारतो काय कार कांदा बाहेर काय घ्यायचा? अरे थांबा, त्याला नाही माहिती. सोडा ना. ए हिरो, हात माझा पहिला गुरु आहे. हे वेडा आहेस का तू? हेच लोचन सर माझे पहिले गुरु. लोचन सरच बोलले, भाई तुला जर गाण शिकायचं असेल तर मुंबईत दोघांचीच लायकी आहे. एक तर मजनमून लोमन तोडे आणि दुसरा अट्टीपट्टी काणी. असलं काही हे मला बिलकुल आवडलेलं नाहीये. नावांच्या बाबतीत कधीही चुकायचं नाही. सॉरी माझ्या आयुष्यात एकदा तरी चुकलंय नावांच्या बाबतीत. कधीच चुकलेलं नाहीये. मला माफ कर मला. नाही. काय रे आता काय कर इथे आला रे मनू. अरे हा आला म्हणजे आता हाच करणार, आपल्याला काही करायला देणार काय आहे? नाही बाबा, माझ्याकडे वेळ नाहीये. मला कोणीतरी सांगितलं की ड्रॅग होत आहे म्हणून मी उचलायला आलो. हरकत नाही. आयुष्य ड्रॅग होत आहे. होय होय शांत. की ड्रॅग होत आहे. अरे बाबा नो, जरा शांत व्हा. मला इथे कार्यक्रम करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मग कशाला आलाय? मी काय 500 प्रयोग बंद केलेला आहे. अजून 3 मेंबर आहेत, त्यांचे 499 प्रयोग झालेले आहेत. मला तिकडे पळायचंय बाबा. निघ चल. गुरुजी उगाच येतो हा मला ना. आता चिडू नको, म्हणजे मला आता शिकवायचाही कंटाळा आलेला आहे. मला खरंच का सांगतो मी तुला. तर मॅडम करूया. हा करूया करूया, हरकत नाहीये. आपण शिकायला सुरुवात करूया गाणं. चालेल. तुम्ही गाणं शिकताय का बरं, असं का ही कल्पना? भाई तू एकदम कलेजाला हात टाकला यार. माझी रेशम, आपली बायको आहे ना रेशम. आपली बायको? मनू. नाही माझी बायको रेशम सोडून गेली यार. बोलते तू रोमॅन्टिकच नाही आहे, गाण पण काय बोलत नाही. मग हे बोले भाई तू जा गाण शिक, आपण रोमॅन्टिक गाणं करून भाभीला परत बोलूया म्हणून आलोय मी. मनू काय झालं? अय्या अविठी, काय संगीताची ताकद आहे.
गुंडांनाही संगीत वापरावं असं वाटतंय आपल्या प्रेमाला मिळवायला. बस बस, हे खरं पुण्य आहे अविट. मी शिकवणार, मी आनंदाने शिकवणार. हो, हे फक्त जरा थोडं. बाई, एवढा करणं याला काय? तर आपण सुरुवातीपासून सुरू करूया. आधी आपण सा लावूया. कोणाला? असं सा कोणाला लाव म्हणजे ये बाबा सा असं नाही, असं कोणाला लावता येत नाही. सा हा सूर आहे, सप्तसूर आहेत, माहिती आहे का तुम्हाला? चला तुम्ही कायच सांगितलं, तुम्हाला माहिती आहे सूरबीर? आणि मला दोनच सूर माहिती आहेत, कसूर आणि ससूर. भाई तो आहे तो अक्का मसूर. ये आणि तो अत्तरवाला आहे तो नासूर. भाई ते नासिर भाई. अरे आयला मी येणार का नासूर बोलत आहे? नासिर आहे तो नासिर. ऐका ते जाऊ द्या. ऐका ना, हे कसूर बिसूर सोडा. सूर म्हणजे काय? सूर सप्तसूर असतात गाण्यात. सारे गम पधनी हे 7 सूर. ह्या 7 सुरांमध्ये सगळी गाणी बसतात. ए अरे मग ते कशात बसतं रे? हाय हुकू हाय हाय याच्यात हो नाही आहे. हा, बरोबर. आणि मग ते आपलं भामपाम पाम भामपाम भामपाम पाम पाम भामपाम पाम भामपाम भाम, याच्यात भ पण नाही. भ तुमच्या विनोदात आहे, मनो त्यात ल आहे, झ आहे, मनो न्य पण आहे. आई माझ्याकडे हे पण आहे. मनो सांगत होते तू. नाही, तसं नाही आहे. हे सूर म्हणजे सारे गम ह्या शब्दांपासून सुरू होणारी गाणी नाहीये. सारे गम ही सरगम आहे, सुरावट आहे, चाल असते, कळलं का? सारे गम ह्याचे अर्थ आहेत, नावं आहेत त्या सुरांना. सा म्हणजे षड्ज, रे म्हणजे ऋषभ, ग म्हणजे गंधार, म म्हणजे म्हणजे मी मंदार, ग म्हणजे गंधार, म म्हणजे मंदार. नाही असं काहीच. म म्हणजे मंदार, धंदार काहीही नाहीये. आईचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना एक टपट तपलप, तपलप, तपलप. हो ना नको करूस हे. बाई पण मला हे आवडलं या ताई करतात ना. हो ना, एकदा करा ना. हो ना जायला, जायला. क्या बात. अजून एकदा करा ना, अजून एकदा. हो ना नाही रे नाही. एकदा अहो बास आता अजून एकदा केलं ना तर ह्या स्किट मधले माझे डायलॉग संपतील. पण हे आपल्याला आवडलं. हे भाई आता काय करूया माहितीये, मी बोलतो तुम्ही असं करायचा, असं सेम करायचा. खांड्याबाई म्हणजे एकदम डेंजर, हो ना, हो ना, हो ना, खांड्याबाई म्हणजे एकदम रामच, हो ना, हो ना, हो ना, हो ना, खांड्याबाई शिकणार गान. हो ना, हो ना. थांबा रे, थांबा ना. कशाला? अरे पण का पकडायचंय तुम्हाला? तिचं आहे ना पेटंट आता त्याच्यावर. तिचं आहे ना, हो ना. मग तिच्याकडे राहू द्या. तुमचं आहे ना ते पॉम पॉम आहे ना, मग ठेवा ना. तुम्ही पण शोधता ना काहीतरी कवायचं असं करताय ना, मग त्याच्यावर ठाम राहा ना. दुसऱ्यांचं कशाला घेताय? सेम तुम्ही माझा मित्र ओंकार आहो त्यासारखे करता. आपल्या इथं आहे. तसंच करतो ते. असं काय मुद्दा आहे? भाऊ, मी तुम्हाला गाणं शिकवितो. ती बंदूक शिकवाल का मला? ह्याच्या डोक्यात घालतो मी. नाही. हे बघा, आपलं गाणं शिकणं सोडून सगळं सुरू आहे. नाही तेच बोलतोय. तुम्हाला हवी आहे की नाही रेशम? हवी आहे की नाही? रडू नका आता. हे कुठले असे पटकनवाले अश्रू कुठले आहेत हे मला कळत नाहीये तुमचे. हा, असं करू नका. हवं आहे की नाही रेशम? हो की नाही? मग आपण तिच्यासाठी गाणं गाणं का? कुठलं बरं आपण? बाई असं ना मला लय आवडतात. कुठलं असं कुठलं गाणं तुमच्या मनात आहे की बाबा आपण हे मी रेशमसाठी गाईन? बाई ते हे शिकव. अरे आता लय गाजतंय यार. तो पिक्चर नाही का आलेला फुलचंद? अरे भाई फुलचंद मधलं ते गाणं नाही का चिल्लम? अरे गाऊन दोन ओळी. बघ, असं आहे ना ते, चिल्लम मारतय कोण हे, झिंगतय कोण हे. दम मारून मारून झिंगले, दम मारून मारून पडले. नाही असं. अहो चंचल आहे ते, चंचल. अहो चंचल ही 3 अक्षरं लिहिण्यासाठी तो गीतकार FD मोडून अंदमानला गेला. FD मोडून अंदमानला जायची काय? मला सांगितलं नाही. मला न सांगता अंदमानला जातो म्हणजे काय झालं? अवीट मॅडम
अवीट 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 FD मोडली त्याने. तू का चिडतेस तू का चिडतेस तुला का बरं सांगावं त्यांनी मला कळत नाही अय्या मी तो कोण नाही तुझा गेला असेल तो अंदमानला काय चांगलं गाणं निवडलंय तुम्ही चंचल आणि मुळात चांगलं ह्याच्यासाठी आहे की आपल्याकडे राईट्स पण आहेत काय दिवस आले आहेत बघ अवीट हे संगीताच्या आड सारेगम येईल असं वाटलं नव्हतं कधी वा 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 राऊत, क्या आणि मनो? बात, क्या बात. आणि पधनिसाकडे डोंबल्याचे राईट्स नाही. असलेच राईट्स नाहीयेत त्यांच्याकडे आपला 500वा कार्यक्रम खरं तर त्यांच्यामुळेच आपला ठीक आहे असू दे असू दे असू दे असू दे. काय जाऊ दे. पण नाही चांगलं गाणं निवडलेलं आहे चंचल अतिशय सुंदर गाणं अनवट आहे थोडं कठीण आहे म्हणजे जेवढं ते ऐकायला सोपं वाटतं तेवढं गायला कठीण नाही आहे अवीट. अरे कठीण म्हणजे लावल्यावर अर्धा वेळ गोलगोलच फिरत होतं माहितीये का राहू द्या आपण चंचलनी सुरुवात करूया अवीट एक त्यांना गाऊन बरं दाखव मी आधी गाऊन दाखवते हळूहळू त्यांचं आणि मग माझ्या मागून तुम्ही म्हणा असं आपण शिकूया. हा चंचल वागते मन हे अधीर का होते मन वाटेवर स्वप्नांच्या अडखळते काय सावरते मन रात रात भर वेड जागते चंचल. तुला वा 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 वा. आपण आता एक एक ओळ घेऊ काय एवढा एकत्र नाही होणार हा? नाही 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 आता एकत्र- मी एक एक शब्द छोटा छोटा गाऊया हा छोटा छोटा गाऊया ना हा चला एक एक शब्द सांगते माझ्या मागून म्हणा. हा एक एक गाऊया एक ओळ घे ना एक एक ओळ घे चंचल एकदा चंचल चल चल नाही अहो, असं नाही असं म्हणते का मी चंचल हा माझा हे चुकताय तो मी असं चल चल नाही 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 असं हात न माझे चंचल. सूर बघा शब्द बघा चंचल चल चल नाही हो नाहीये नाहीये चंचल असं आहे नाही नाही भाई ते कसं आहे मी सांगतो भाई एकदा नीट आहे लंच 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 नाहीये ते चिडू नको. सॉरी लंच नाही भाई ते काय माहितीये काय गजमल गजमल कोण गजमल चिडू नको. कशासाठी असेल गजमल कळलं ते हे टच मी बापरे, हे, मनो बापरे. मागे हो. टचबी चंचल समीर चौगुलेवर जॅकलिन फर्नांडिसवर कसा येतो मला कळत नाही तो चिडू नकोस. टचबी घालायची गोष्ट इथे बांधून आलात तुम्ही एकतर मला कळत नाहीये कशासाठी ते नको चिडू नकोस. भाई तू नको चिडू ना बस ना यार नाही चिडत नाहीये अहो पण मी तुमचा गुरु आहे की नाही गाण्याची अशी अवहेलना मी नाही सहन करू अरे, शकत ते सांगणार नाही यार भाई पण हे चंचल ऐका जरा ऐका एकदम डेंजर वाला वाटतंय हा हा नीट ऐका ऐका, ऐका नीट ऐका ऐका. चंचल जे आहे ते तुम्हाला गाता येतं का मुळात तुम्ही गाणं कुठलं गाता का ए आबा याला सांगा मी नाही सांगणार भाई तू चल. याला बी नाही काय भाई भाई ते भावगीत गातात बघ मी गायतो बाबा मोठ्या मोठ्या मैफिली भाईने उठवल्यात भाई भावगीत ऐका अवघी आता हा बोलला ना टच हे फेमस आहे गाणं माझं मी काही गायलंय त्याला वेळा टचमी हे तुम्हाला भावगीत वाटतं मी सगळीकडे गायलोय मी दर याला आपण गावतोच गावतो नाही नाही त्यात भाव आहेत पण ते जरा ऐका चला घ्या टच मी ए किसमी बेबी जस्ट होल्ड मी डेंजर डेंजर भाई तुम्ही संदेशे आते है आणि टचमी असं करा. पण भाई आपण गातो पोरं म्हणजे लय खुश होतात पोरा मला अंदाज येत नाही आहे की ताल आधी शिकवू का सूर आधी शिकवू बर आपण वेगळंच गाणं घेऊया कुठलं तरी हे मी नको सांगू का कुठलं नीट सांगणार असेल तर सांग मला. नीटच सांगतो ते ह्याच्यातलं गाणं घ्या ना फुलचंद मधलं घ्या गुलचंद नाहीये त्या चित्रपटाचं नाव गुलकंद असं नाव आहे जाऊ दे ना भाई तुम्ही ते गाणं घ्या ना चल जाऊ बेदवर बेडवर नाहीये ते बेडवर नाहीये ते बेडवर असं परत कधी कोणाला बेडवर तू तर बोलूच नकोस का ती मुलगी स्वतःच्या बेडवर जाणार नाही तू बोलावलास तर मूर्ख माणसा
भाई मग काय बेडवर नाही आहे, चल जाऊ डेटवर. अरे येड्या डेटवर भाई, पण हे एकदम करेक्ट जात गाणं. जातंय? Correct. रेशमला परत बनवायला एकदम करेक्ट जात हा, आहे. हा. मी ना तिच्या खिडकी खाली जाईन आणि बोलेन तिला चल जाऊ डेटवर. एकतर हे करा किंवा हे करा. नको. ते शिकवा. हे बाई काय गाणं सांगितलं एकदम भारी. पण ते घेऊया ते. लांबून. हो हो लांबूनच शिकवतो. नाही ते आहे, ते गाणं त्यांच्या व्यक्तिमत्वाला पण आहे आणि ते जरा असं वालं गाणं आहे नाही का, म्हणजे असं हे पण आहे आणि एक मृदू पण आहे असं पण आहे. हो ना हो ना हो. आता बघा म्हणजे नीट घ्या. टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात. वा मनू. एकदा एकदा टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात. आपला आलाय. सबस सबस भाई. बरोबर तरी मध्ये आहे कुठेतरी आहे. देते मी ते. मकट टाक. नाही नाही. भाई माझा मोर हात आला. चुकला माझा. वर बाहेर टाकायचं तर चुकून हात आला ना बाहेर. मोराचं सोडून द्या, मोराला कुठे पण नाचू द्या. एकदा दाखवा मला माहिती. ऐका. टकमक पाहुनी तुझ्या ग डोळ्यात. बघ हे आई भाई चायनीज गाणं सुरू करताय असं वाटतं. मकट टाक. भाई मोराचा लागवा. नाग सोडून द्या, नाग करा, मोर करा, वाघ करा, काही म्हणणं नाही आहे. हो चिडत नाहीये, मला कल्पना आहे त्यांच्याकडे. आई तू जवळ आहे गाण्याच्या पण. नाही काय ना मी शब्दांकडे लक्ष द्या, शब्दांकडे लक्ष द्या. टकमक म्हणतोय की नाही मी. टकमक मकट टाक. टकमक मकट टाक. टकमक पटापट. टकमक खटाखट. अरे खटाखट कसं असेल आई, मी जर टकमक बोलतो आहे तर खटखट असं कसं ऐकू शकता तुम्ही. आई तू मला सांगा बरं, मला असं मला चिडायला लावू नका. ढाकूम हाकूम घेते. एक रे ढाकू माकूम कसं येणार. ढाकू माकूम पाहुनी तुझ्याकडे डोळ्यात. एक तर तुम्ही शर्ट घाला, तुम्ही का आणले शर्ट, तर बनियनवरच राहायचं होतं तर. भाई भाई ते विद्यालयात हे असे बनियन घालून बसले, ते टॅटू काढून आहेत कसले तरी. शांत हो. भाई, आई एक बोलू काय. नको बोलूस. कीर्ती ची 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 ची. सट्टा सट्टा. सटा सटा नाहीये भाई. एक शब्द करूया. एक शब्द. एकेका शब्दाचा सूर बरं भाई का मला हे होत आहे. हा ठीक. टकमक टांगा नाही. असू दे जवळ आलेत असू दे. क मला का नाही येत आहे. काय झालं? काय करताय. थांबा. या भाई ऐक ऐक, तू आता गोळ्या संपल्याशिवाय थांबणार नाही. इथून पळ या भाई पळ. मला दुसरी खूप मजा आली. बघूया हास्यरसिक तुम्हाला कशी दाद देत आहेत. प्रसाद अफलातून बहारदार, फारच मजा आली. एकतर अविट रागिणी आणि मनोमिलनला दुसऱ्या कुठल्या तरी लोकेशनला बघणं एक सरप्राईज होतं. त्यात फुलचंद पानामध्ये किमाम जेवढा असतो तेवढाच समीर चौगुले येऊन गेला, त्यामुळे त्याची एक वेगळी लज्जत होती. आणि तुम्ही बहार आणलीत तिघांनी. पशा क्या बात आहे. मंदार आणि प्रथमेश तुमची पण साथ अप्रतिम.
राऊत बारीक जे गायलास ते पण फार गोड गायलास आणि चेतना तू पण फार गोड गायलीस. थोडक्यात एक सांगीतिक विनोद असा एक म्हणजे एक सगळ्याचं मिश्रण होतं या स्किटमध्ये. फारच मजा आली. एनर्जी होती. तुफान गिव्ह अँड टेक होतं. बहारदार, मजा आली. सई अशक्य परफॉर्मन्स होता. चेतू तुझा त्रागा असं वाटलं की थोडीशी तू आतून मोकळी पण झाली. जेन्युइनली इतका सुंदर त्रागा, म्हणजे फारच छान. मला तुझ्या रिॲक्शन्स खूप आवडल्या. फार मस्त केलंस जे काय केलंस. राऊत मस्त गायलास, सुंदर. गॉड ब्लेस यू. भावा, हीच एनर्जी, हाच स्पेस, हाच मोमेंटम तुझा मेंटेन व्हावा म्हणून मला तुला भेटायला यायचंय. अजून एका माणसासाठी आपण आज टाळ्या वाजवायला पाहिजे, तो म्हणजे मंदार चोळकर. आपलं कसं होतं की आपण या मंचाचा भाग आहोत, त्यामुळे आपण एकमेकांची किती खेचली, किती एकमेकांना टॉन्ट केले तरी आपण ते स्पोर्टिंगली घेतो आणि मजा घेतो त्याची. पण मंदार इथे प्रत्यक्ष सहभागी नाही आहे, तरी आपण बऱ्याच वेळा त्याच्यावर कमेंट्स करतो, त्याला टॉन्टिंग करतो, पण तो तितक्या स्पोर्टिंगली ते घेतो. याच्यासाठी त्याच्याकरता पण टाळ्या वाजल्या. हो हो मंदार. मंडळी, मांडवातून नवरी पळवून एक उतावळा नवरा आलाय रजिस्टर ऑफिस मध्ये. चला बघूया त्याच्या लग्नाची वरात कशी निघते तेच पाहण्यासाठी मंचाला जोरदार टाळ्यांनी आमंत्रित करूया आपल्या इरसाल हास्यवीरांना. चला, टोकन नंबर 11 कोण आहे? हजार हजार म्हणजे काय शाळा भरवली हो इथं? असतेच काय बेन्या? हजायचे काय त्यात? इथं काय नवरा नवरीला बसवून काय मी लग्नाचा शिकवणार आहे का? नाही काय करता, सह्या करा पटाक दिसली. चला जरा मंदू, आधी तू. नाही, मी नाही, तू आधी कर. आधी तू. तू कर ना आधी. मंदू, रसून तू कर आधी. आधी तुम्हाला लाजलं. दोघं मंदू वाटताय. गप गुमान सह्या करा की. तुम्हाला काय इथं काय हानिमून आहे का? सह्या करा. असेच ते. मम्मी भरला नाही व्यवस्थित? हो, सगळं झालंय. झालंय ना? साहेब आम्ही पळून आलो. आवरा आवरा आवरा. मग पळून आला तर काय? ही नवरी आहे. आवरा आवरा. पिंट्या, ती नवरी आहे ती कळलंय मला. जा तू काकाला घेऊन ये जा. काकी कशाला? काकाला काका कशाला? अरे ही नवरी आहे की नाही? नवरीला नवरा पाहिजे की नाही? अरे मग पिंट्यांचं काम असतंय, जाऊन घेऊन यायचं बोलवून नवऱ्याला. जा लवकर. अरे नवरा मीच आहे ना. मीच आहे नवरा. ही नवरी पटकन उरकून टाका आमचे. आई, ही बारकं पोरगं तुमचं नवरा आहे? नाही नाही, ते बारके नाही. मिशी दाखवा ना तुमची. या लाव चढा तिकडे. मागं थांबा तिकडे. नाही, तुम्हाला दिसली नाही ना म्हणून. टोकन नंबर घेतलाय का तुम्ही? किती आहे नंबर? 12. मग थांबा जरा तिकडे. 11 नंबर चालू आहे आता. बसा तिकडे. 11 नंबर आहे. ए, तुम्ही सह्या करा की वर. सह्या करून का पडा. चला कर आधी तू. एकमेकांच्या सहमतीनं करताय ना लग्न? इथं नाटकं चालली ती बाहेर वेगळं आहे. नाही. कर. नक्की? हो हो. दादा, बारका दादा, तुम्ही साक्षीदार आणले तर ना? साक्षीदार आणले तर का? साक्षीदार कशाला? मला वाटलं नवरा. नवरी 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 तिने का असं केलं लग्न होऊन जायचं म्हणून. प्लीज साक्षीदार नाही आणलेत आम्ही. पण आणा जाऊन मग. साक्षीदार नाहीत आमच्याकडे. अरे नाही कसं काय आलं साक्षीदार? काय ते काय साक्षीदार? अरण्या भरायच ना. तुम्हाला कोणी बोलवले? कुणी काय? आता तू लग्न करतोस म्हटल्यावर सहाय्य करायला साक्षीदार नको म्हणून आम्ही आलेल्या वासाड्या. पण तुम्ही मला साक्षीदार नकोच आहेत. तुम्ही चालते बाई करून. बघितलं साहेबांनो, ज्याचं करायला जावं भलं ता म्हणतो चालता हो असा माणूस. काय आम्ही साक्षीदार आहोत. आम्ही साक्षीदार याच्या बाजूने. साक्षीदार आहे. होय 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 होय. बरं चालते, ठीक आहे. बसा तुम्ही. तुमचा नंबर नंतर यांचं झाल्यावर तुम्हाला घेतो मग.
हा, करा सही. ते गाडी 61-62 नंबरची बाहेर कोणाची आहे तिकडे? माझी आहे अभिनंदन, थँक्यू उचलतायत. हा, पोलीस आले, गाडीला टोल लावली. नो पार्किंग मध्ये कशाला गाडी पार्क गाडी आता सही करून अरे कशाला त्याला सांगितलं तू सही करत होता ना कशाला तू सांगितलं नाही, ते गाडी पोलिसांनी उचलून नेली असेल ना, मग नवरीला कशावर नेणार म्हणून सांगितलं गाडी उचलून घेऊन जातात. तुला काय गरज आहे तो त्याची एकदा सही झाली असता आमचा नंबर झाला असता आम्ही गेलो असतो ना हो, पण आता मदत नको काय करायला, गाडी नेलो करणार काय ना माणूस तो. ऐका ना, तुम्ही एवढं टेन्शन नका घेऊ आमच्या वर वधूंची सही झाली ना की तुमचाच नंबर आहे हा होऊन बसा जाईल. जरा 2 मिनिटं शांत बसा. नाही माझा पप्पूच एक राहिला ना तर आमचे 2 तुकडे करून टाकल. नाही, नाही. चिरून टाकेल तो काळजी करू नका, तुम्ही सरकारी ऑफिसात आहे, असं काय होणार नाही, कळलं का? कोण तुमचं काय वाकडं करू शकत नाही, कळलं का? काय तर तुमच्या मागे आहे आता, टेन्शन घ्यायचं नाही, बसा तुम्ही निवांत. होईल होईल तुमचं तुम्ही नवरी मुलगी आहो काय? नाही नाही ही नवरी आहे मी तिची मैत्रीण आहे. हाय, ग्लॅड टू मीट यू. माय सेल्फ कातिल मोरे. हाय स्वेटी. म्हणजे तुम्ही खरंच मैत्रीण आहात? मैत्रीण आहे नाही नाही, कसं आहे, आता तुम्ही सांगताय म्हणून माझा विश्वासच बसणार नाही, माहिती आहे, का कारण तुम्हीच ना सेम नवरी मुलगी दिसता आहे का नाही? कशाला लागताय तुम्ही गरजच नाही ना लागायची तुमची आतापर्यंत तुमच्या लोकांचं लग्न लागून तुम्ही पंक्तीला घरी बसायला पाहिजे होता इच्छा काय करता असं का बोलताय नाही, ते कसं आहे, आमच्या आरण्याची ना मिठी नदी झालेली आहे. बऱ्याच पोरीने नकार दिल्यामुळे आहे ना ती मिठी नदी तुंबलेली आहे. म्हणून फक्त वाट मोकली मिळू द्या, बघा मिलन सभे कसा पॅक करून टाकतो. माहिती आहे स्वीटी, तुम्ही दिसायला फार सुंदर आहात. अरे कशाला लागताय तुम्ही काय गरजच नाही ना तुमची लाजच आहे त्याच्या नांदीला का लागू तो चाकाला ना मग त्रास दिला तुम्हाला ए, बारक्या नाही बस बारक्याला सांगा जरा शांत बस की मला. नाही साहेब सॉरी तुमचा नंबर यायचा अजून, जरा 2 मिनिटं थांबा ना, जरा शांत राहा ना. अरे गप्प बस, सरकारी कर्मचारी भडकतायत. हा, कामात अडथळा आला चालेल काय तुला? काम व्हायचंय ना तुझं अजून, शांत राहा. 2 मिनिटांना काय फरक पडतोय तुला? माझ्याकडे 2 मिनिटं पण नाही रे पचकन या कधी पण हिचा बाप येईल ना आम्हाला उभं चिरील ना रे अरे चला येते आलं की सही करतो, मग तुम्हाला लगेच बोलावतो. असं जरा 2 मिनिटं शांत बसा जरा. ऐक दीदी फोन लावा ना. लावा फोन फोन करून हॅलो हॅलो मंदू कुठेस? हा अरे 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 अय अरे असं मग ठीक आहे सावकाशी सावकाशी. अरे कशाला सावकाश बोलवा ना पटकन एकदा सही झाली का आमचा नंबर आहे थांबा हो. ते ट्रॅफिक पोलीस आहेत त्यांनी पकडले त्यांच्याशी बोलून लगेच येतोय तू. उगाच चिडतात. ऐका ना पप्पाचा मिस कॉल आलाय म्हणा, आता काय करू? अरे पण तू कशाला तू कट कर ना नाही नाही पप्पा मिस कॉल देतो म्हणजे 2 वडापाव आणतो. आता पप्पानी 12 मिस कॉल दिले म्हणजे 24 वडापाव आणल काय पप्पूस? हा? एक काम कर बाय हे बघ आपलं लग्न झालं की 50 वडापाव देतो फक्त आपली एकदा सही होती मग मी तुला 50 वडापाव देत आहे चल आले वा वा. आला का? चला सही करून टाका चला. अच्छा, पोलिसांनी गाडी दिली? गाडी दिली त्याचा किस्सा झाला. काय झाला? काय झाला तुम्हाला सांगतो. तिकडे गेलो तर मला विचारलं काय नो पार्किंग मध्ये काय लावली. हो बरोबर आहे. तर मी त्यांना बोललो हो तुम्ही काय राजापूरचे काय? अरे बापरे, अरे ओळखला गावकीतला गावाला निघाला ना. पैसे बिशाचं काय? पैसे सगळे घेतले, फाईन घेतला पण जरा कमी अरे घेतला. आता कसली चर्चा करताय सही करा ना तू सही करणार रे बाबा ए, काय झालं माहिती आहे? त्या भावकीला गावाला निघाला तर मला विचारतो ट्रेनची तिकीट आहे. अरे ऐकणार रे बाबा सही करणार तू एक काम कर सही झाली का घरी घेऊन जा शांत करा त्यांना, शांत करा जरा. सही करून हो टाका. भाऊनू, चावी घेतली हो काय पोलिसांकडनं? कुणाची? गाडीची. माझी घ्यायला नको, अहो घेऊन जातील ते. मंदू तू चावी विसरून आलास. घे ना पटकन आणायचीच आता चावी राहिली, चावी राहिली. कसं आहे बघ ना चावी नाही काढ. काय गरज आहे अरे रे? झालं काय? काय झालं? अरे त्याची चावी तो सही करत होता ना तुला काय गरज आहे तुला कळत कसं आहे? अरे तुला कळत कसं नाही? मारतोस काय? जोरात लग्न करतोय तू, जोरात पलत जाणार. गाडी चालू नको व्हायला त्याची. अरे पण तू माझ्या बाजून आला का त्याच्या बाजून आलाय मी समाजाच्या बाजूने आहे. नंतर ऐका ना तुम्ही मला वडापाव देणार ना? देणार ना एकदा सही झाली का देणार का बाय टेन्शन नका
घेऊ मी पप्पूसने मेसेज टाकलाय की रजिस्टर ऑफिस मध्ये आलोय आपण अरे हिने मेसेज टाकला इकडं आहे म्हणून आता रे काय करायचं ऐका मी एक बोलू का तुम्ही तोपर्यंत ना फॉर्म वगैरे भरून ठेवा म्हणजे वेळ वाचेल. अच्छा अच्छा झालं आला का चला सही करायला लागेच. एक मिनिट तुम्ही नवरा मुलगा हो ना? नवरा मुलगा दाढी केवढी वाढवली वाय नवऱ्या मुलाची दाढी कशी गुलगुलीत पाहिजे नाही बरं दिसतंय काय. आता कोण बाहेर ना आला मला नवरा नवरी कोण आहे तर आमच्याकडे बघून म्हणतील ना हे दोघं नवरा नवरी आहेत म्हणून. अरे तुम्हाला लाज वाटायला पाहिजे काय चाललंय तुमचं परक्या माणसाला तुम्ही चिकटताय बाई, सही. नाही दादा तुमचं बरोबर आहे. मी याला कधीपासून मागे लागले होते दाढी कर ऐकतोच ना. आज तरी करायची ना लग्न. हे मंदू जा तू दाढी कर. हा, दाढी पटकन करून येतो थांब दाढी पटकन करून येतो थांब. ऐका ना अरे पण ती दाढी खराब दिसते ना आता सही करणार तो ना. दाढीवाला असू दे नाही तर बुवा असू दे तुला काय करायचं. अरे तिचा बापूस जर का आला ना तर इथं उभा चिरेल ना रे आम्हाला. नाही नाही ते बाबा नाही ऐका ना मला वरापाव द्याल ना तुम्ही. अरे बाबा वनू, एकदा लग्न झाले की वनू बस. बाबू पळ, 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 पळ. वने बाबू काय करतो तू इथं अरे, आ, काय मी किती शोधतो तुला इकडे आ, ये बाबू काय करतो तू लग्न काय लाल बाबू बट या अरे मान गुंडू हा बाबू लग्न काय आला तू असं का करतो बाबू कुठे कुठे कोणाशी करतोय ए कोण आहे उंदीर ए बाहेर ये याच्याशी लग्न करणार आहे वन्नू याच्याशी लग्न केलं ना तर बागुलबुवा येणार चालेल तुला नको नको मला भीती वाटते पप्पूस. तुला बागुलबुवा पाहिजे की वडापाव पाहिजे वरापाव पाहिजे. वन्नू तुझ्यासाठी मी 26 वडापाव आणलं 26 26 म्हणजे एकटीसाठी आणलं. एकटीसाठी एवढंच नाही गोल गोल जिलेबी पण आणलं गोल गोल आणली आहे पप्पूस. बोल नाही तर जा तू कर त्याच्याशी नाही लग्न नाही बाबा. मला जाऊ दे. वरापाव पाहिजे आणि जिलेबी पाहिजे. बागुलबुवा मिळेल नाही तर बघ नाही नाही काय- मला वरापाव आणि जिलेबी वडापाव पाहिजे. मी गाडीत ठेवलं जा बळा थँक्यू समोसा पण आणल्या वडापाव जलेबी स्टेरिंग ब्रेक बिक सगळं खाऊन टाक जा जा. तुझ्या त्यांचा टोकन नंबर 12 आहे ते आपण घेऊया काय चालेल ना तुम्हाला काय साक्षीदार इथंच आहे दोघं पण यांच्या सहाय्य घेऊ काय हो हा? नाही आम्हाला कामं काय दुसरी होय, होय. तेच करायचे हा. एकच काम होतं याचं लग्न होऊ न देणे ते केलं आपण. चला आमच्या सहाय्य घ्या. या फॉर्म भरा. वा 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 कडक परफॉर्मन्स. वास्तविक वडापावाच्या आमिषाला भुलून डिसिजन बदलणारी वधू मी पहिल्यांदाच पाहिली आयुष्यात. बट आय एम शुअर वडापाव हा विषय आपले हास्यरसिक प्रसाद यांना फारच आवडला असेल. त्यांना विचारूया परफॉर्मन्स कसा वाटला तसं तर. चांगला आहे. वडापाव हा चांगला असतो. अगदी. मस्त होता विषय. आणि सुरुवातीला जेव्हा अरुण आणि वनिता दोघं आले तेव्हा स्ट्राईक झालं नाही की ही 30 सिरीज आहे. जेव्हा ही 2 डॅम्बिस माणसं आली रमेश आणि प्रभाकर तेव्हा लक्षात आलं की ही 30 सिरीज आहे आणि ती अशा पद्धतीने बाहेर काढली आहे की वा फॅन्टॅस्टिक बहारदार. ईशा तुझं लाजणं वगैरे फार गोड होतं. मला एक प्रश्न पडला की समजा ज्या नोटवर आत्ता हे स्किट संपलंय तिथे जर प्रभाकर आणि ईशाचं लग्न झालं असेल तर मग बनेच्या चायच्या टपरीसमोर आता 3 माणसं बसणार काय होणार नेमकं. अरुण नेहमीप्रमाणे काय दमदार दणक्यात. वनिता मस्त म्हणजे तू एका बाजूने अशी वाटतेस की समोरचा माणूस घाबरून तुलाच नवरा म्हणावा आणि ॲट द सेम टाइम वडापावसाठी त्या माणसाला सोडणारी अशी दोन्ही तू वाटतेस. मजा आली मजा आली. हॅलो एव्हरीवन मी तुमच्या सगळ्यांची लाडकी माऊ ना डार्लिंग बूम बूम नाव यू ऑल आर फाईन 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 हॅलो क्युटीफाय फाईन ना
मंडळी, आपल्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग आज आली एक मूकनाट्य बघण्यासाठी. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचा मूकाभिनय अनुभवण्यासाठी. जो घेऊन मंचावर येतात आपले अतरंगी हास्यवीर. सर थँक्यू सर. गैर आभार सर, धन्यवाद बरं का सर. काय राजपूत, माझे कसले आभार मानताय? तुमचे आभार. हल्ली कोण, मला सांगा, कोण करतं मूकनाट्याचे प्रयोग सादर? नाही करत, नाही किती करत. कमी संस्था आहेत. मध्यंतरी मी ते क्लिक नावाचं एक मूकनाट्य पाहिलं होतं, उत्तम होतं. त्यानंतर आता हे तुमचं मूकनाट्य, हो, हो. सायलेन्स ऑफ द वर्ड्स. वा वा, नावात गंमत आहे. हा. तुमचे खरं तर आभार. मी ऐकलं काहीतरी 11 प्रयोग हाऊसफुल झाले ना याचे? नाही 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 नाही, 10 झाले, हा 11वा आहे. हा. आणि हाच हाऊसफुल आहे. आधीचे जे आहेत ना ते डेंजर लॉस मध्ये आहेत. अच्छा. म्हणजे आमचे जे प्रोड्युसर आहेत ना त्यांची तर या मूकनाट्यामुळे वाचाच गेली हो. कोरिया बिस्तर बांधून ते गावाला निघाले होते. आयरनी आहे, पण ही मूकनाट्याच्या प्रोड्युसरची वाचाच जाते. झाला तर तसं, पण काय ना, मग आम्ही कमर्शियल स्ट्रॅटेजी खेळली बा. अच्छा. म्हणजे प्रेक्षकांसोबत आहे ना तुमच्यासारखे मान्यवर अभ्यासक वगैरे बोलवले. पण काय अभ्यासकांच्या मताला कुठे एवढी किंमत आहे आजकाल. सॉरी सर, पण कटू आहे पण सत्य आहे. त्याच्या बरोबरच आम्ही ना विशेष अतिथी म्हणून मोना डार्लिंग मॅडम त्यांना बोलवलं. हा, आणि त्यांच्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की त्या या नाटकाला येणार आहेत. अच्छा. 1 तासात शो हाऊसफुल, बम गर्दी. बम गर्दी म्हणजे? खूप गर्दी हो. अच्छा, खूप गर्दी. म्हटलं बम गर्दी म्हणजे काय? वा वा वा. हे मॅडम, माफ करा राजपूत, पण म्हणजे निरंजन गोसावी मला माहिती आहे. मला हल्ली हल्ली नवीन मुलं जी आली आहेत माईम करणारी, इंटर कॉलेजिएट मधली, ती सुद्धा माहिती आहे. पण मोना डार्लिंग हे नाव मी पहिल्यांदा ऐकतो. म्हणजे माईम क्षेत्रातली खूप मोठी हस्ती आहे काही? नाही हो, नाही ना. माईम क्षेत्रातल्या नाही, मीमक क्षेत्रातल्या मोठ्या हस्ती आहेत त्या. इंस्टाग्राम आहेत ना त्याच्यावर त्यांचे 25 मिलियन फॉलोवर आहेत. 2.5 करोड. 25 मिलियन? हो, त्यांच्यामुळे ना 2.5 करोड लोकांपर्यंत आपलं मूकनाट्य पोहोचून जाईल. वा वा, हे इतकंच अपेक्षित आहे मला. इतकी वर्ष मी या नाट्य प्रकाराचा अभ्यास करतोय. माझी इतकीच इच्छा आहे की हा जो आर्ट फॉर्म आहे ना याचा प्रचार होत राहावा, याचा प्रसार होत राहावा, बस, बाकी काही नाही. ठीक आहे. म्हणजे फारच नमस्कार. 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 पांढऱ्या केसांचे नसलेल्या केसांचे नमस्कार. पत्रे उडाले. हा, ते आहे. तुम्हा दोघांना शिट्या मारता येतात का? नाही हो, माझी तर फक्त आवाज निघते बा. शिटी एक, मला नाही येत. एकच मिनिट. मग ह्या शिट्या घ्या. मॅडम आल्या की ह्या शिट्या वाजवा जोर वाजवा, जोरात. हो. हा, आणि तुम्ही तर माणूसच ठेवलेला आहे शिटी वाजवायला. शिटीचं माईम करणारे हे पहिलेच आहेत आणि एकमेव आहेत जगातले. आणि त्यांचे प्रयोग इथेच लागतात, ह्या माईमचे प्रयोग. तर मॅडम आल्या की तुम्ही तर वाजवालच, त्यांच्याबरोबर तुम्ही एक माईम करा. नाही, मला शिट्टीचं वाजवा. पेश करते हैं ब्यूटी का जलवा, गाजराचा हलवा, कमर पतली काजू कतली, चेहरा है कटरीना और एटीट्यूड है करीना, हीरोइनों की हीरोइन मोना डार्लिंग. Hi, sugar. Hello, daddy. How are you? Not fine? I'll make you fine. Hello, everyone. मी तुमच्या सगळ्यांची लाडकी मोना डार्लिंग. Boom, boom. Now you all are fine, fine. Fine. Hello, cutie pie, fine. No? राजपूत, आज साठलेलं सगळं शिट्टी वाटेच बाहेर नसतं. हॉस्पिटलला नेण्याची वेळ येईल. काय करताय राजपूत? सॉरी, आज मी जगत नाही वाटत. अरे सॉरी. No problem. हे cutie pie, हे तुमचे ग्रँडू आहेत काय? आजोबा ग्रँडफादरचं क्यूट फॉर्म ग्रँडू असाय. नाही, तसं नाही. मग कसं आहे? ओळख करून देतो. Yes, ते please. स्वानंद पूर्ण पात्रे सर आहे. Okay, fine. My bad. I'm so sorry. आणि ते माईमचे खूप मोठे अभ्यासक आहेत. Oh, like that. Hello. कसं वाटतंय?
अभ्यासकांसोबत सहसा कोणी असं करत नाही, पण हे गंमत आहे. अरे बापरे, अरे बापरे. लाजतात वरून राग पण आतून लाजले तुम्ही. सुरू करा, गंमत आहे पण सुरू करा. पांढरी दाढी गुलाबी झाली तुमची. बास राजपूत. सुरू सुरू येस येस, आय एम सो एक्साइटेड. चला चला मॅडम कुठे बस? इथे बस. या पटकन. चला चला पळवा पळवा. चला चला पळवा पळवा. कम ऑन, मी खूप एक्साइटेड आहे, तुम्हाला माहिती आहे का? मला इतकी मज्जा येणार आहे ना. या शट अप मॅनेजर. या रेडी. रंगदेवता आणि नाट्य रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत सायलेन्स ऑफ द वर्ल्ड. मॅडम काय काय झालेलं आहे? काय हॅलो तिकडे मॅनेजर. काय झालेलं आहे? काय नॉनसेन्स मॅनेजर. 10,000 रुपीज मायनस. नाही मॅडम. आधी नाही सांगतायत, आपण हाबूचं फिल्म बघायला एक आलोय. मिनिट, हाबू हाबू म्हणजे काय आहे? हाबू हाबू. त्या भूताचा क्यूट फॉर्म हाबू असा. मग भूत जरच शॉर्ट आहे तर भूतच म्हणा. हाबू कसं? हरकत नाही. तुम्ही ऐका, हॅलो ते तुम्ही या. माझ्याकडे ह्या करतायत त्या माझ्याकडे. तुम्ही या, उठा जरा त्यांना मी नाही उठवा, हाबू आहे तिकडे. मॅडम प्लीज मॅडम नाही. ते नाहीये भूत. नाही इकडे या, या या इकडे या. नाही घाबर. भूत नाही. पहिल्यांदा पाहतायत का? इकडे या, एक मिनिट इकडे. त्यांनी मेकअप केलाय त्याचा. इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या, इकडे या. हे बघा. मॅनेजर हॉट. हा भूताचा मॅडम मी आहे. तुम्ही मोनाजी, तुम्ही उगाच घाबरताय. ती भूत नाहीयेत. त्यांनी भूताचा मेकअपही केलेला नाहीये. माणसं आहेत तिकडे. वर या, वर या, वर या, या या. हॅलो. हात 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 द्या तुमचा हात. Oh my नाही, God. काही घाबरायची गरज नाहीये. थँक्यू मॅनेजर. हाय मॅम, मी फॅन आहे तुमचा मॅम. बघा बघा, हे मेन आहेत. नाही, हे सगळे मेन आहेत. सगळे मेन नाहीयेत. Oh my God. वाटलंच नाही. माय गॉड. तुम्ही सुरू. सॉरी सॉरी सॉरी, जरा गोंधळ. ते ऍक्च्युली ना ते तुम्ही घाबरताय, पण ते भूताचा मेकअप नाहीये. तुम्ही पहिल्यांदा माईम पाहताय त्यामुळे तुम्हाला कळत नसेल. याला पेंटो माईम म्हणतात. काढून टाका मग त्याला. कोणाला? एंटोला काढून टाका. वाह्यात मेकअप केलाय. असा कोणी करतो का? आयलाइनर बघा इकडे लावले, इकडे असं लावतं का कोणी? लिपस्टिक तयार झालीये. पेंटो नावाचा मेकअप काढून टाका त्याला मॅनेजर. त्याली माझ्याकडे पाठवा, मी तुम्हाला चांगला मेकअप करून नाही. देईन. अरे हा हा आर्ट फॉर्म आहे. सर पहिल्यापासून सुरू करू का सर? हा पहिल्यापासून सुरू करू? नाही नाही नाही, आता जिथून थांबलो होतो तिथून सुरू करूया आपण. हा काय नाही तर परत त्या घाबरतील. आता तर मला हाबूच वाटल्या. हो, हो. मला कळलंय आता. ताडपत्री सर. हा? ताडपत्री सर. ताडपत्री नाहीये ना, पूर्ण पात्रे नाव. माय बॅड आय एम सो सॉरी. सगळे सारखेच दिसत आहेत ना. कोण कोणाची कोण आहे काय कळतच नाही आहे. कळणार हळूहळू ते आता पुढे जाईल ना गोष्ट, तर आपल्याला हळूहळू ती उलगडणार. माईक नाही आहे का यांना? माईक नाही आहे का यांना? आहेत आहेत माईक आहेत. आवाज यांना माईक नाही आहे का? आवाज नाही येत आहे तिकडे. तसंच असतं ते, तसंच असतं. यांना माईक नाही आहे. येडी आहेत काय तुम्ही? मॅडम मॅडम मॅडम
काय हे? माईक नाही दिलाय तुम्हाला, तुम्ही बोलताय ते ऐकायला नाही येत आहे तिकडे. हॅलो, अरे My God, त्यांना सांगा. अरे बोलतायत म्हणजे नाही पण ते म्हणजे ते सांगतायत, कळतंय ते. मग ते ऐकायला नाही येत. मलाच तुम्हाला ऐकायला, मला ऐकायला येत आहे. मॅनेजर ॲम्ब्युलन्स बोलवा. काय झालं, माझे कान ऑफ झालेत मॅनेजर, मेले आहेत कान. ॲम्ब्युलन्स बोलवा मॅनेजर. मॅडम तू माझा आवाज ऐकू येतोय तुम्हाला? हा मॅनेजर. तुम्ही ते कडधान्य आवाज असं कडधान्य हे ऐकू आलं? येत आहे मॅनेजर. तुमचा कान ऑफ झालेला नाहीये मॅडम. ह्यांचं कान नाही येत आहे. कारण ते माईम करतायत, तुमचा कान नाही, मेंदू ऑफ आहे तुम्हाला. एक मिनिट. अरे हे तुमच्या मी भवरे पटकन खेचीन असे आणि थोडी मी सांगा नका सर प्लीज. त्यांना सांग काय होत आहे. ते माईम सादर करतायत, तुम्ही मध्ये मध्ये अडथळे आणताय, हो की नाही? ते काय आहे लक्षात घ्या, ते मूकनाट्य आहे की नाही ते बोलतायत. आता ते ओके लाईक दॅट. ओके आय एम सो सॉरी. नाव आय गॉट इट. ते काय आहे? मूकनाट्य. माझी आई पण बोलायची लहानपणी मला, मुकनाट्याने अभ्यास कर, मुकनाट्याने अभ्यास कर. मी ऐकायची नाही तिचं. मी कधीच नाही केला अभ्यास. कधीच नाही केला. बोंगाडे. अरे मुकनाट्य म्हणजे काय? आई तुला जे म्हणायची ना की मुकाट्याने अभ्यास कर, ते वेगळं. माईम आहे ते मूकनाट्य. नाव आय गॉट इट. नाव आय गॉट इट. मर्डर मध्ये 27 मुकनाट्य होती. तुमच्या नाटकामध्ये किती मुकनाट्य आहे? अरे. आणि कोण कोणाची घेणार आहे त्यांना कळणार नाही कोणाचं घ्यायचे. अरे मुकनाट्य म्हणजे काय सांगू? काय बोलतात मॅडम? बाळांनो. कला सादर करतो नाही, 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 सॉरी बाळांनो, आय एम सॉरी, आय एम सॉरी. त्याला काहीच अर्थ नाही ना. म्हणजे अपमान होतोय ना या नाही कलाकाराचा. बाळांनो थांबा. सॉरी, आय एम सो सॉरी. त्यांना कळत नाही, मी माफी मागतो तुमची. त्यांना मी समजावतो. आय एम सो. त्यांना सांगा ना कोणीतरी प्लीज. हा हॅलो, त्यांना समजवा. मला त्यांना समजवण्याचे पैसे नाही मिळत. मला मॅडम येस मॅनेजर. कमाल दिसताय, 10,000 रुपीज. याचे पैसे मिळतात. हे कुठल्या लेवलची लाचारी आहे? त्यांना सांगा की हे मूकनाट्य वेगळं आहे. मूकनाट्य म्हणजे हे बोलणार नाहीत पण ऍक्टिंग करणार, पण म्हणजे बोलण्याची पण ऍक्टिंगच करणार. ओके नाव आय गॉट इट. हे ऍक्टिंग करणार आपण ओळखायचंय. ओके फाईन. मी तर माहीरच आहे. मॅडम थांबा मॅडम, तुम्ही असलं काही करू नका मॅडम. काय करताय तुम्ही? मॅनेजर पुढे घ्या खुर्ची. हे का मीच करता? करू काय सगळं? मॅडम तुम्हाला कशासाठी चाललंय हे? तुम्हाला घाई एवढी आहे की मॅडम? तुम्ही मगाशी पण तसंच केलं. अरे पण पुढे कसं? ओके ओके फाईन. करा. अरे आय एम रेडी. करा मी ओळखते. फोन खा. नको मा. हिंदी आहे का मराठी आहे? अरे हॅलो हॅलो हिंदी आहे का मराठी आहे? हॅलो. हे पहिला वर्ड काय? फोडून सांगा. अरे फोडून पहिलं फोडून कसं सांगणार? त्यांना सांग मागे या. अरे त्याशिवाय कळणार कसं आपली टीम जिंकणार कशी? माय अरे काय गॉड. दमशराज खेळतोय का आपण? अरे तेच आहे ना. ऐका फिल्म असेल तर असं करा आणि सिरीज असेल तर असं करा. मला लगेच कळून जाईल. गप्पा बसा. पेटले वाजवा. ते करा ना. हॅलो मागे या प्लीज, मागे या. सॉरी ते दिग्दर्शक आहेत त्या मूकनाट्याचे. मागे इकडे या तुम्ही आधी. इकडे बसा. Oh my God. बसा मॅडम, बसा. Oh my God. उगाच काहीतरी बडबड चालली आहे सांभाळून घ्या. मगापासून. हे दगड फेके जामच तुझा ओरडतोय बाप ना. दगड फेके. कोण आहे? असा बसलो इथे मी. सर पूर्ण पात्रे सर. हे मला आप सोडायला लावते मुलगी. माझ्यावर ओरडताय मॅनेजर. मला कसं ओरडू नको तो काय करू? मॅडम मुलासारखं वागताय. मॅडम तुम्ही सॉफ्ट ड्रिंक घ्या. मॅडम sorry. सॉफ्ट ड्रिंक घ्या. ऐका ना सर, My God. तुम्ही, त्यांच्यावर असं ओरडू नका. त्यांना कसं आहे ना, चढ्या आवाजाची एलर्जी आहे ही त्यांना. कुठली एलर्जी आहे? मॅनेजर माझा बीपी लो होतोय. मॅनेजर हे नको आहे मला. हे घ्या मला कसं तुम्ही. तरी होतंय मॅनेजर. माय गॉड. असं. हे किती ओरडतात माझ्यावर. मॅडम तुम्ही टेन्शन घेऊ नका. अहो दीपिका पदुकोणच्या पुढे गेलात तुम्ही. म्हणजे मॅनेजर? तुमच्या रीलला 2 बिलियन व्ह्यू आलेत मॅडम. ओ माय गॉड. मला तर बरं वाटतंय मॅनेजर. हा कुठला आजार आहे? हा कुठला आजार आहे? माझ्या रीलला जास्त व्ह्यू आले की मी बरी होते. हा कुठला आजार आहे मला कळत नाही. आणि मुळात त्यांना मूकनाट्य काय ते सांगा ना आधी. मी सांगतो सर, तुम्ही चिडचिड करू नका. मॅडम आपण नाटक पाहायला जातो बघा, तिकडे कसं ऍक्टर लोक डायलॉग बोलतात. या नाटकात ऍक्टर लोक डायलॉग बोलणार नाहीयेत. यांची पाठांतराची बॉम्ब आहे ना. अरे हलताय तोंडावर ना. अरे नाही, तसं नाही मॅडम तो आर्ट फॉर्मच आहे तसा. म्हणजे आर्ट फॉर्म ज्यात बोलणार नाही आणि तरी आपल्याला कळणार. स्टुपिड. बोलल्याशिवाय कसं करणार आहे नाटक?
हीच तर गंमत आहे मॅडम या आर्ट फॉर्मची. मॅनेजर अहो मॅडम, संवादाशिवाय संवाद. शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले. मॅडम मॅडम, शब्दांचे कसे अनेक अर्थ असतात की नाही, तसं भावनांचा एकच अर्थ असतो. म्हणून कुठल्याही भाषेतल्या माणसाला हे कळतं. मॅडम मॅडम, अहो काय आहे, ग्रीसमध्ये एथन्स शहरात डायोनिसिस थिएटरमध्ये ह्याचा म्हणजे मूकनाट्याचा पहिला प्रयोग झाला अशी इतिहासात नोंद आहे. अहो पहिला चित्रपट सुद्धा मूकच होता की नाही. चार्ली चॅप्लिन सारखे महान अभिनेते त्यांच्या मूक अभिनयामुळेच तर प्रसिद्ध झाले. हेरॉल लॉईड, बस्टर कीटन, आपल्या मेरी कीप फोर्ड यांनी सुद्धा मूकनाट्यात काम केलेलं आहे. कळतंय का मॅडम? शट अप मॅनेजर, खूप बोरिंग करून टाकले वातावरण तुम्ही. थँक्यू मॅडम. महानुभव, ही इतकी इत्तमभूत माहिती तुम्हाला कशी? हे काय, संदिग्ध भावनाविष्कारांच्या रुदनाची अळीमिळी आणि गर्भित अनुभूतीच्या साक्षात्काराची गुपचिळी अर्थात तूने जो ना कहा वो मैं सुनता रहा या प्रबंधाचा मी लेखक आहे. आणि हावभाव, देहबोली आणि नयनखेळ यातील परस्पर संबंधांचे विश्लेषणात्मक आणि सांघिक अध्ययन अर्थात काय बाई सांगू कसं ग सांगू ह्याचा पण मी लेखक आहे. एक मिनिट, या दोन्ही प्रबंधांचे लेखक तर प्राध्यापक डॉक्टर गंगाधर बुट्टेश्वर आहेत ना? प्राध्यापक डॉक्टर गंगाधर बुट्टेश्वर मीच आहे. गंगाधर ही शक्तिमान आहे सर. मित्रांनो, अरे हे प्राध्यापक गंगाधर बुट्टेश्वर. वा सर सर सर, मी तुमचे सगळेच प्रबंध वाचलेले. अरे बापरे, मला फारच आनंद झालेला आहे सर. सर फक्त एक प्रश्न विचारायचा आहे मला तुम्हाला. सर, तुमच्या ज्ञानाचं रॉकेट अवकाशात इतकी उंच भरारी घेत असताना हे गल्लीतलं भंगार का वेचताय तुम्ही? त्या ज्ञानाने या बुट्टेश्वराला साधा बुट्टाही खाता आला नाही हो. पण ह्यांच्या बरोबर राहून मला जीवनाचं सार कळलेलं आहे. काय आहे तो? पैसा? असा कितीचा मिळतो? 65.5 लाख रुपये. वर्षाला? आठवड्याला. अरे सर थांबा, हो थांबा ना सर. अरे सर थांबा 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 सर, थांबा थांबा. थांबा सर, थांबा. भावना आवरा सर. बोला ना काहीतरी, बोला ना काही. मॅनेजर हे बोलत का नाही आहेत? यांचा आवाज नाही येत. कोणीच बोलत नाही, ते पण बोलत नाही, हे पण बोलत नाही आहेत. मॅनेजर एक मिनिट, तुमचं नाव काय आहे? विपुल. हा? विपुल. अनिशा. आयुष. तुम्हाला एक सांगू काय? चक्कीतून आल्यासारखे दिसताय सगळे. मॅडम, तो आमचा पिंटूने केलेला मेकअप आहे, वाह्यात आहे वाह्यात. त्याला सांगा माझ्याकडे या म्हणून. हे ॲरो काढलेत, काय दिसतंय वर, काय बघू मी वर? हा, कसलं वाह्यात केलंय, पांढर चुना लावलाय, चुना नुसता तुम्हाला. एक बोलू काय, तुम्ही कधी फेमसच नाही होणार आहे. तुम्ही किती पण चांगलं काय पण केलं तरी नाही होणार. कारण झालं तरी कोणाला करणार आहे, कोण झालंय म्हणून. तुम्हाला पण नाही करणार, आम्हाला पण नाही करणार कोण फेमस झालंय ते. तो फेमस होणार आहे. त्याने पिंटूचा मेकअप नाही मारलाय चेहऱ्यावर. हे भारी आहे. वाजा 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 वाजा. रील करूया, व्हायरल करूया. तुम्ही नाचा माझ्याबरोबर. मला आवडलंय. व्हायरल व्हायरल. ओय 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 विग पुरुष, इकडे ये. हे जे दोन्ही हातांनी आता साप नाचवलेत ना तुम्ही, अरण्यात सोडा जा. मूर्ख आहात का जरासे? कशासाठी आलाय तुम्ही इथे? काय सादर करणार होतो आपण? का सूत्रधार म्हणून का आलेला आहात तुम्ही इथे? कशाचं मॅनेजमेंट करत होतात? माईम या आर्ट फॉर्मचं ना, या प्रयोगाचं ना? हो सर. माईम हे अत्यंत स्किलफुल आर्ट फॉर्म आहे, लक्षात घ्या. मस्करी करू नका त्याची. त्या अशा माईमच्या प्रयोगांसाठी हे असे सेलिब्रिटी बोलवणार आहात तुम्ही, असे गेस्ट बोलवणार आहात. ही त्या आर्ट फॉर्मची अप्रतिष्ठा आहे, कळलं? सॉरी सर. तुमचा तो कोणी आहे ना प्रोड्युसर, ज्याने बोरिया बिस्तार बांधला होता, त्याला म्हणावं सोडला नसेल तर तो घेऊन घरी जा. मी याच्या पुढे हे नाटक प्रोड्यूस करीन. या मुलांना
मी ट्रेन करीन, यांचं नाटक मी प्रोड्यूस करीन, कळलं? याच्या पुढे तुम्ही मला या आवारात दिसायचं सुद्धा अरे नाही सर. कळलं? ओ माय गॉड, एक मिनिट, कूल कूल, पूर्ण फाटले जी. तुझा बाप पूर्ण फाटले. नाही, नाही, सर, 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 नाही, एक मिनिट, ऐका, ऐका. वा वा, अतिशय युनिक कॉन्सेप्ट आणि कडकडीत परफॉर्मन्स. बघूया हास्यरसिक काय म्हणतात. प्रसादा. अप्रतिम, फारच सुंदर. हा फॉर्म आहे, हा फार डिफिकल्ट फॉर्म आहे, खूपच डिफिकल्ट आहे. आणि त्याला एक वेगळ्या प्रकारची ताकद लागते माईम जेव्हा प्रेझेंट करत असतं तेव्हा. आणि तुम्ही जी नावं घेतली ती सगळी नावं असतीलच, पण मला असं वाटतं की भारतामध्ये माईमचा प्रचार प्रसार ज्यांनी सुरू केला त्यांचं नाव गोस्वामी आहे, इफ आय एम नॉट रॉंग. निरंजन गोस्वामी. सो आज गोस्वामींच्याच मंचावरती गोस्वामींचंच आपण कौतुक करायला हवं, टाळ्या वाजून. बाकी परफॉर्मन्स वाईज नेहमीप्रमाणे कडक. आणि तुम्हा तिघांचं विशेष कौतुक. तुम्ही जे काही करत होतात ते फार अमेझिंग होतं. आणि जितक्या वेळा ते तुम्ही करत होतात तितक्या वेळा तुमच्याकडेच लक्ष जात होतं. त्यावेळेला आपले बाकीचे आर्टिस्ट कुणी काही करत नव्हते, त्यामुळे संपूर्ण संचाचं कौतुक. आणि मान्यांची आज वेगळीच कला आज दिसते, त्यामुळे मान्यांचं विशेष कौतुक. मजा आली. सई. खूप भारी परफॉर्मन्स होता. शिवा, मला इंट्रोडक्शन फार आवडली. थँक्यू. पीपी मस्त, मजा आली गाईज. गॉड ब्लेस यू. आणि ऑफकोर्स सावत्याचं विशेष कौतुक, मजा आणली त्यांनी. आणि मंडळी, ही हास्य मोहीम अशी चालू राहणार आहे, परंतु आजच्या भागात इथे वेळ झाली निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, विनोदाचा बोनस.